पुण्यातल्या नसरापूर इथल्या 3 वर्षीय चिमुकलीवर झालेलं लैंगिक अत्याचार आणि हत्येचं प्रकरण लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। राज्याचा विधी व न्याय विभागाला त्यांनी आदेश दिलेले आहेत की तुम्ही अशा स्वरूपाचं विधेयक तयार करा की हत्या किंवा बलात्कार यांसारख्या प्रकरणातले जे आरोपी किंवा दोषी जे असतात त्यांना पॅरोलवर सोडता कामा नये, त्यांना त्यांची पॅरोलवर सुटका होता कामा नये, कारण की हेच आरोपी बाहेर पडतात आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा अशाच स्वरूपाचे गुन्हे करत राहतात आणि हे सायकल कंटिन्यू होतच राहतं। त्यामुळे यांना पॅरोलवर सुटता कामा नये अशा स्वरूपाचं एक विधेयक लवकरच तयार होईल आणि त्या स्वरूपातला कायदा हा सुद्धा लवकरच अंमलात येईल असं सुद्धा फडणवीसांनी आश्वस्त केलेलं आहे। यातली ही गोष्ट सुद्धा सांगायला हवी की अशाच स्वरूपाचा कायदा हा फडणवीस ज्या वेळेला 14 ते 19 या काळात मुख्यमंत्री होते त्याही वेळेला हा कायदा होता, पण तो साधारणतः 3-1 वर्षच अंमलात राहिलेला होता। न्यायालयाने मात्र तो नंतर रद्द ठरवलेला होता। आता न्यायालयाने त्यावेळेला काय निरीक्षण नोंदवलेली होती या स्वरूपावर पुढचं विधेयक हे नक्कीच तयार होऊ शकतं, पण त्यावेळेला तो अस्तित्वात होता। आता तो आत्ताच्या घडीला तो अस्तित्वात नाहीये की या आरोपींना पॅरोलवर सोडता कामा नये। या पलीकडे जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की या प्रकरणामध्ये अनेक जण मागणी करतायत की आरोपीला भर चौकात फाशी द्या, पण लोकशाही लक्षात घेता, आपल्याकडची न्यायदानाची सिस्टीम लक्षात घेता अशा स्वरूपाची शिक्षा ही सरकार काही करू शकत नाही किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी अर्थात करू शकत नाही। पण कोर्टाकडे ज्या पद्धतीने ही केस सुरू आहे त्याच्याबद्दल सहकार्य करणं, फास्ट ट्रॅकवर ही केस पुढे नेणं याबद्दल मात्र नक्कीच सरकार सुद्धा प्रयत्न करत राहील आणि या प्रकरणासंदर्भात ते पीडितेच्या वडिलांशी सुद्धा बोललेले आहेत, त्यांनाही आश्वस्त केलेलं आहे अशी ही माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेली आहे। या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा।